नमस्कार, जय शिवराय. माझं नाव आहे आरजे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आलो आहे सिंदखेड राजा. सिंदखेड राजामध्ये सध्या मी आहे जिजाऊ सृष्टी येथे. जिजाऊ सृष्टीसाठी तुम्हाला शहरातून म्हणजे सिंदखेड राजातून प्रति व्यक्ती 50 रुपये ऑटोनी यावं लागणार. शेअरिंग ऑटो इथे येत असतील पण मला खरं माहिती नाही. आपण सध्या चप्पल काढूया कारण इथे जिजाऊ मातांची मूर्ती आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जो सोहळा असतो 12 जानेवारीला होतो, तो सोहळा याच ठिकाणी होतो. जिजाऊ सृष्टी असं म्हणतात. इथे खूप मोठी जिजामातांची मूर्ती आहे. आपण आशीर्वाद घेण्यासाठी वर नक्की जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा एक पूर्णाकृती पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे. आणि इथे प्रत्येक 12 जानेवारीला खूप मोठा कार्यक्रम मराठा सेवा संघाकडून होत असतो. त्यानिमित्त इथे खूप मोठे मंडपसुद्धा असतात आणि खूप शाळांच्या सहली इथे होतात. त्यामुळे त्यांचा गोंगाट तुम्ही नक्कीच ऐकत असणार. इथे खूप शाळेचे मुलं आलेले आहेत वेगवेगळ्या, त्यांचा आवाज येतो. आता आपण थोडं ह्या जागा बघूया. चला. हा इथे एक सभामंडप केलेला आहे जिजाऊ सृष्टीमध्ये आणि इथे ना हे सर्व ठिकाणं दाखवलेली आहे. ॲक्च्युली माझं रंगमहाल पाहायचाच राहिला पण तो बंदच असतो रंगमहाल. तो तिथं फोटोमध्ये दिसतो आहे तो रंगमहाल आहे जिथे जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांचं लग्न ठरलं ते ठिकाण आहे ते. इथे शिवधर्मपीठ सुद्धा आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हे सगळे लावण्यात आलेलं आहे. लवकरच इथे जिजाऊ जन्मोत्सवाची आणखी तयारी होणार आहे. हे सगळे बॅनरशिवाय ह्या सगळ्या सजावट जी सुरू आहे ती जिजाऊ महोत्सवासाठीची सजावट आहे. खूप मोठा इथे कार्यक्रम असतो. या जागेला शिवधर्मपीठ असं म्हणतात. तिकडे काहीतरी मूर्ती वगैरे आहे ती आपण बघूया. इथे राजमाता जिजाऊ यांची आसनारूढ झालेली मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. या जागेला शिवधर्मपीठ असे म्हणतात, जसं की लिहिलंच आहे. आणि हे जिजाऊ सृष्टीच्या अगदीच अपोजिटमध्ये येतं, समोरच येतं. त्या ठिकाणी सुद्धा एक राजमाता जिजाऊंची भव्य प्रतिमा आहे. सध्या तरी या ठिकाणी तुम्हाला एवढी गर्दी दिसत नाही आहे, जाणवत नाही आहे. पण 12 तारखेला ही जागा गच्च भरलेली असणार आहे. इथं खूप लोक असणार आहेत. असंख्य शिवप्रेमी असणार आहेत आणि दूर दूरवरून आलेले खूप लोक या ठिकाणी येतील. आता आपण तिकडे जाऊया. ह्या जागेला शिवधर्मपीठ म्हणतात. इथे राजमाता जिजाऊंची सगळ्यात उंच म्हणजे इथे जिजाऊ सृष्टीमध्ये सुद्धा एक भव्य प्रतिमा आहे. ही दुसरी आहे. अतिशय भव्य प्रतिमा आहे राजमाता जिजाऊंची. आणि ह्या ठिकाणी 12 तारखेला जो प्रोग्राम होणार आहे त्याची ही तयारी चालू आहे. चला. तर इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती लवकरच येणार आहे. त्यानिमित्ताने या सर्व जागा आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. 2019मध्ये होणारी जे जिजा महाराजांची जयंती आहे त्याचा उत्सव असतो इथे त्या दिवशी, म्हणजेच 12 तारखेला. त्यानिमित्त इथे लिहिलेलंच आहे मराठा सेवा संघातर्फे जे काही उत्सव करण्यात येतो त्याची सर्व तयारी सध्या चालू आहे.
तर हे सगळं असं दिसतं. आय होप की तुम्हाला हे सगळं व्हिडिओ ही जागा आवडली असणार. इथे नक्की या, कचरा नका करू, घाण नका करू. आपण सगळे ह्या जागा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करूया, असंच मी काय म्हणू शकतो. आय होप की तुम्हाला या जागा आवडल्या असणार. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या ठिकाणी या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा लवकरच नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर अँड जय शिवराय.